मी डायरेक्ट नवराच बदलला. आणि खरंच प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळं घडतं. आता ह्या अलिबाग बीचवरती बघा ना, आता ठिकाणी या ठिकाणी नाना पाटेकर आले नटसम्राट मधले या बीचवरती, तर ते आपल्याशी कसा संवाद साधतील ते बघूया. कुणी गोडा देता का रे फिरायला, 100 रुपये मागता रे, हे वाजव रे, हे टाळ्या द्या रे, जरा टाळ्या वाजवा रे, कुणी टाळ्या वाजवत का रे, काय रे. आणि हाच नाना पाटेकर जवानी मधला असेल तर त्यावेळेस कसं, चल चल एक बीच पे आया हूँ अकेला घूम रहा हूँ, घोड़े पे बैठा था, घोड़ा घूम रहा है, करम वाली बाई ने कहा था एक दिन घोड़े पे घूमूंगा, आज घूम लिया, चलो अच्छा है ताली बजाओ. त्याच्यानंतर आपले सगळ्यांचे आवडते विलन पण आणि हिरो पण ते म्हणजे निळभाऊ, या ठिकाणी असते. आता आम्ही बीचवर आले, आम्ही धोतर घातले, आमच्या धोतर चालले, तरी पण आमचे वय झाले. आता असू द्या बाई, बीचवरती आहे. आणि त्या सगळ्यात आवडते म्हणजे जसं बोलतात ना की त्यांचा आवाज ऐकला तरी आपल्याला धडधडी फुटते, अशी म्हणजे गद्दर पिक्चर मधले सनी देओल इथे या ठिकाणी आले असते तर त्यांनी कसं आपल्याला बोलले असते. ओए ओए, बीच में जब मैं घूमता हूँ ना तो ये 2.5 किलो का घोड़ा जब भागता है ना, आदमी उठता नहीं हो जाता है. ओए पब्लिक ताली बजाओ, ओए ताली का आवाज नहीं आ रहा है, ओए 2.5 किलो का हाथ से ताली बजाओ. आणि सगळ्यात आवडते म्हणजे आपले सगळे चमकमते शाहीर दादा कोणके, आज या ठिकाणी प्रत्येकाला आपल्याला पोट धरून हसायला लावलं. असे शाहीर दादा कोणके या ठिकाणी असते तर त्यांनी आपल्याला कसं बोलत, तुमच्या बीचवरती तुम्ही बाई घेऊन फिरता, आम्ही आजच बसले उगत नाडी आणि आवडलं असेल तर धन्यवाद. जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा आणि माझे मित्र जीवनदादा पवार